नमस्कार, मी आझाद पवार. तर बघा हा आता चालू आहे यांचा ते मलमपट्टी लावण्याचं काम चालू आहे आमचं. अशी मलमपट्टी लावता येते रोड. तरी मलमपट्टी लावण्यापेक्षा चांगले रोड बनवायला सांगायचे. जे नितीन गडकरी साहेब आहे आपले, ते कोण आहेत आपल्या पूर्ण देशाचे रोड अँड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहे. पण त्यांना कधी काही पॉडकास्टमध्ये विचारलं का किंवा इंटरव्ह्यूमध्ये विचारलं का सांगतात काय की नाही बुवा मी तर फक्त म्हणजे माय अंडरनी येत तो रोड. अरे असं कसं तुम्ही मिनिस्टर आहेत पण तुम्ही काहीतरी ॲक्शन तर घेऊ शकता कोणत्या गोष्टीवर. तर त्यांना सांगायचं आहे. आणि त्यांनी तुम्ही भाषणात बघू शकता की त्यांनी सांगितलं होतं 2024मध्ये आम्ही अमेरिकेसारखे रोड बनवून देऊ बा तुम्हाला पूर्ण भारतात. आणि बघा हे अमेरिकेसारखे रोड आहे, स्पेस टेक्नॉलॉजी आहे. मोदीजींनी बी सांगितलं होतं स्पेस टेक्नॉलॉजी. त्याच्यात दगड उडतात स्पेसमधले, ते खडे पडलेले आहे ना ते एखादी डायरेक्ट उडवून टाकतं, मारून टाकतात. अशी स्पेस टेक्नॉलॉजी आहे. दुसरं असं की आता गडकरी साहेबांनी ते इथेनॉल आणलं होतं. तर बघा इथेनॉलचा काय फायदा झाला तुम्हाला सांगतात. जनतेला फायदा होईल, गाडीचं मायलेज वाढेल, पेट्रोलचा भाव कमी होईल. पण झाला पेट्रोलचा भाव कमी नाही, फायदा कोणाचा झाला? त्यांच्या मुलांचा. कंपनीचे भाव गेले मोठे मोठे, करोडोमध्ये कंपनीचा प्रॉफिट केलेला आहे. आणि सामान्य जनता असंच पिळवणूक आणि छळवणूक चालू आहे जोरात. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे. आणि सर्व लोक त्यांना मानत होते की एकदम इमानदार माणूस आहे भाऊ, असं तर दिसून गेलं आहे. आता इमानदार माणूस कोण आहे असं. आणि मला एक सांगायचं आहे, राजकारणात काय या तुम्ही राजकारणासारखाच आहे हा रोड बी. बघा खराब दिसतोय का नाही तुम्हाला? एकदम मोठे मोठे खड्डे, एकदम मोठे मोठे हे. तर राजकारण बी असंच आहे, एकदम मोठे मोठे खड्डे, एकदम मोठे मोठे रस्त्यावर तुम्हाला दिले. तर हे जसं रस्त्यावर तुम्हाला सुधारण्यासाठी आंदोलन करावं लागतात, मागण्या करावं लागतात ना, तसं राजकारणात उतरावं लागेल तुम्हाला राजकारण सुधारवण्यासाठी. हेच मला सांगायचं आहे. असंच आहे राजकारण सेम. ही गटारगंगा म्हणता ना तुम्ही, याचीच आहे. तर हे सुधारवण्यासाठी तुम्हाला राजकारणात यावं लागणार आहे. आणि मलमपट्टी कितपर्यंत जाणार आहे? एखाद्याला जीव गेला तेव्हा महानगरपालिकाला, PWD वाल्या किंवा जो कोणताही विभाग असेल त्याला जाग येते, प्रशासनाला जाग येते जेव्हा काही घटना घडल्यावर. प्रत्येक वेळेचंही काही गावचं काही दाखवायला तयार नाही आहे, जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे. पण एकमेकावर लोटण्यामध्ये मात्र एक नंबर आहे. हा माझा डिपार्टमेंट नाही, हे माझं हे नाही, हे माझं